अध्याय 3 कर्मयोग भाग 5 श्लोक 41 ते 43. हा या अध्यायाचा विजयाकडे नेणारा अंतिम टप्पा आहे. शत्रू म्हणजेच काम आणि क्रोध कुठे लपला आहे हे समजल्यावर त्याला नष्ट कसे करायचे हे श्रीकृष्ण इथे सांगतात. इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे असलेल्या आत्म्याच्या शक्तीने या अनावर शत्रूला जिंकणे शक्य आहे. हा भाग आपल्याला दुर्बलतेकडून सामर्थ्याकडे नेणारा महामंत्र देतो. श्लोक 41. तस्मात्त्वमिन्द्रियाण्याधो नियम्य भरतर्षभ पाप्मानं रजहि ह्योनं ज्ञानविज्ञाननाशनम्. श्रीकृष्ण अर्जुनाला विजयाची पहिली पायरी सांगतात. सर्वात आधी तू तुझ्या इंद्रियांवर ताबा मिळव. हा काम नावाचा शत्रू ज्ञान आणि विज्ञान या दोन्हींचा नाश करणारा आहे. जोपर्यंत आपली इंद्रिये मोकाट आहेत तोपर्यंत बुद्धी स्थिर राहू शकत नाही. ज्याप्रमाणे किल्ल्यांचे दरवाजे बंद केल्याशिवाय शत्रूला रोखता येत नाही, त्याचप्रमाणे इंद्रियांवर संयम मिळवल्याशिवाय मनातील पापाचा किंवा चुकीच्या विचारांचा नाश करता येत नाही. हा श्लोक शिस्त आणि आत्मसंयमाचे महत्त्व अधोरेखित करतो. श्लोक 42. इंद्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धे परतस्तु स. येथे मानवी शरीराची एक अत्यंत महत्त्वाची उतरण सांगितलेली आहे. श्रीकृष्ण म्हणतात, स्थूल शरीरापेक्षा इंद्रिये श्रेष्ठ आणि सूक्ष्म आहेत. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, कारण मन इंद्रियांना चालवते. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, कारण ती निर्णय घेते. परंतु जो बुद्धीच्याही पलीकडे आहे तो म्हणजे आत्मा. हे समजून घेणे का महत्त्वाचे आहे? कारण जेव्हा आपल्याला वाटते की आपण हतबल आहोत, तेव्हा आपण आपल्याला सर्वोच्च शक्ती म्हणजेच आत्म्याची मदत घेतली पाहिजे. ही शक्तीची चढती क्रयशक्ती ओळखणे हाच प्रगतीचा मार्ग आहे. श्लोक 43. एवं बुद्धे परं बुद्ध्वा संसद्भ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. हा 3 अध्यायाचा समारोप करणारा श्लोक आहे. भगवान म्हणतात, अशा प्रकारे बुद्धीच्या पलीकडे असलेल्या आत्म्याला ओळखून तू स्वतःच्या मनाला स्थिर कर. आत्मबळाचा वापर करून तू या काम नावाच्या दुर्जय शत्रूचा नाश कर. हा श्लोक आपल्याला परावलंबी न होता स्वावलंबी व्हायला शिकवतो. आपल्यातील सर्वोच्च चेतना ही कोणत्याही वासनेपेक्षा मोठी आहे. जेव्हा आपण स्वतःला शरीराच्या किंवा मनाच्या स्तरावर न पाहता आत्मस्वरूपात पाहतो, तेव्हा जगातील कोणताही शत्रू आपल्याला पराभूत करू शकत नाही. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम 3य. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीमद भगवद्गीतेचे
दिव्य ज्ञान रोज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून भाग स्वरूपात नवीन श्लोकांची माहिती सर्वप्रथम मिळवा. जय श्री कृष्ण.